जय जिनेंद्र. जैन तीर्थरक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जय जिनेंद्र. आपल्या सर्वांना आपण ऐकत आहोत परमपूज्य आर्यनंदी मुनी महाराजांचं जीवनचरित्र. कारण आपण अत्यंत उत्साहाने त्यांचे जीवनचरित्र ऐकून त्यांच्या चरणी विनयांजली अर्पित करत आहोत. आत्ता भेटलो आहोत आपण पुढील भागामध्ये. सुरुवात करूया मंगलाचरणाने. गुरुवर के सिंधु में ज्ञान है समाया, गुरुवर के सिंधु में ज्ञान है समाया, श्रद्धा की कलशी को भरने में आया. मेरे सब विकारों का करिए विनाश, मेरे सब विकारों का करिए विनाश. गुरुद्वार आया हूँ यही लेके आश, गुरुद्वार आया हूँ यही लेके आश. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकले 20-25 हजार किलोमीटर प्रवास करून ते वेरूळला आलेले आहेत. नेहमीप्रमाणे प्रसन्न हसतमुख. थकणे हा त्यांचा धर्मच नव्हता मुळी. भारतभर विखुरलेल्या जैन समाजाचे इतक्या तन्मयतेने त्यांनी पहिल्यांदाच निरीक्षण केले होते बरं का. विविध अनेक तीर्थक्षेत्र, सिद्धक्षेत्र, अतिशय क्षेत्र यांचे दर्शन करीत समाजाची शक्ती आणि समाजाची भक्ती यांचे त्यांनी निरीक्षण केलेले होते. या यात्रेमुळे एक नवा विचार, नवी दृष्टी त्यांनाही प्राप्त झालेली होती. मुनिश्रींच्या आगमनाप्रित्यर्थ प्रत्येक गावागावामध्ये जिथे त्यांचा विहार होत होता तिथे मोठ्या आनंदाने, उत्साहाने उत्सव साजरा होत होता. वेरूळच्या आश्रमवासियांनी तोही अत्यंत आनंदाने केला. त्यांच्या आनंददायी आगमनाप्रसंगी हजारो जैन अजैन दर्शनासाठी आले होते. वेरूळच्या गुरुकुलामध्ये सुंदर अशा जिन मंदिरामध्ये भगवान पार्श्वनाथांची मूर्ती प्रतिष्ठित झाली. मोठं पंचकल्याणक तिथे झालं बरं का. या ऐतिहासिक प्रतिष्ठा महोत्सवात त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये गुरुकुल संस्थेचे कार्य उत्तम रीतीने संवर्धित केल्याने सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद आणि आशीर्वाद दिले गेले. तसेच त्यांची उत्तर भारत यात्रा संघपती होते श्रीपालजी साहूजी यांनी सुखरूप आणि ती सुव्यवस्थितपणे पार पाडली. याचेही खूप कौतुक महाराजांनी केले आणि हो, त्यांना भरभरून आशीर्वादसुद्धा दिला. आता महाराजांची दक्षिण भागाची यात्रा सुरू झाली बरं का. विहारामध्ये एका गावामध्ये असा प्रसंग घडला. त्या गावामध्ये एक श्रीमंत असे डॉक्टर राहत होते. ते दर्शनासाठी आले. नेहमीप्रमाणे महाराजांनी दानासाठी प्रेरणा दिली. पण ते ऐकताच डॉक्टरांना प्रचंड राग आला. ते म्हणाले, अगदी हळू आवाजात म्हणाले, जो उठतो तो आपला दान मागच सुटतो. काय मुनींच्या दर्शनाला आम्ही यायचं की नाही यायचं श्रावकांनी? हे ऐकून सुद्धा महाराज आपले शांतच होते. त्यांना हे काही नवीन नव्हतं बरं का. शांती ढळून न देता ते म्हणाले, अहो, मी केवळ एक प्रेरणा दिली आहे आपल्याला, आग्रह अजिबात नाही. आपल्याला ज्यात संतोष असेल तेच आपण करावे. हे ऐकून डॉक्टर तिथून निघून गेले. महाराज म्हणाले आजूबाजू बसलेल्या श्रावकांना, मुनींचा शब्द वाया जाणार नाही. माझी खात्री आहे ते दान नक्की देतील. अहो, ऐकणारे श्रावक हे सगळं पाहत होते, ऐकत होते. डॉक्टरांचं रागावणंही त्यांनी पाहिलेलं होतं.
त्यांचं बोलणंही त्यांनी ऐकलेलं होतं. हे ऐकून महाराज असे म्हणतात म्हटल्यावर सगळेजण श्रावक गप्प झाले. मंडळी ऐका, दुसऱ्या दिवशी काय घडलं ते. डॉक्टर आपल्या पत्नीसह महाराजांजवळ आले. दोघांनी कालच्या अवमानाबद्दल हार्दिक अशी क्षमा याचना मागितली. आमचे चुकले महाराज, आमचे चुकले, असं ते म्हणत राहिले. पहा कसं घडतं ते. मुनींचा शब्द होता ना हा. तसे महाराज हे ऐकून म्हणाले, आम्हास कळले होते, डॉक्टरांची दानाची भावना होती, पण आमचंच काहीतरी हे झालं वाटतं. आम्ही अवेळी प्रेरणा दिली, हेच खरे. पाहिलेत का, महाराज कधीही दुसऱ्यांना दोष न देता स्वतःवरती दोष घेत होते. कोणाचाही कधीही अपमान करीत नव्हते. विहारात सुद्धा श्रावकांच्या जीविताचे, मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी ते सदैव जागरूक, अप्रमत्त असायचे. अहो, अगदी फुलपाखराप्रमाणे भ्रमरवृत्ती होती त्यांची. कशी असते होई भ्रमरवृत्ती, ऐका हां. फुलपाखरासारखी हलकी ही चाल, फुलपाखरासारखी हलकी ही चाल, फुला फुलात शोधे आनंदाची ताल. ना आसक्ती ना बंधनाचे ओझे भारी, ना आसक्ती ना बंधनाचे ओझे भारी, स्वातंत्र्याची गाथा गाते अहो ही सवारी. भ्रमर अशी वृत्ती जर अंगी येई, भ्रमर अशी वृत्ती जर अंगी येई, तर जीवनाची बाग सदैव फुलून राही, तर जीवनाची बाग सदैव फुलून राही. काय मंडळी, किती खरं आहे ना हे. अगदी भ्रमर वृत्ती असावी. म्हणजे फुलपाखरू पहा, ज्या फुलावरती बसतं त्या फुलाला यत्किंचितही त्रास होऊ न देता ते फुलातला बरोबर मध शोषून घेतं. अशा वृत्तीमुळे फुलपाखरू नेहमी आपलं जीवन आनंदामध्ये जगतं, ना फुलाला त्रास, आणि जे स्वतःला हवे आहे तेही मिळवता येतं. अशी भ्रमरवृत्ती महाराजांची होती. किती छान वर्णन आहे ना या भ्रमरवृत्तीचं केलेलं मी. खरंच कोणाशी वैर, राग, लोभ, मोह, माया काहीच नाही. अहो, या बंधनाचे ओझेच नसल्यामुळे मुनी महाराज आपल्या जीवनाचं ध्येय अगदी सहजपणे गाठू शकतात. काय पटतं ना तुम्हाला मी काय म्हणते ते. एकदा विहारामध्ये आहारविधी झाला बरं का. तेव्हा तिथे अगदी सहजपणे एक गृहस्थ म्हणाले, महाराज, अहो महाराज, आपल्यासाठी खास 15 रुपये डझनाच्या या गोड मोसंब्या आणल्या होत्या बरं का. तो काळ बघा, 15 रुपये म्हणजे अत्यंत महाग अशा त्या मोसंब्या त्यांनी आणल्या होत्या. हे ऐकून महाराजांना फार वाईट वाटलं. इतका महागाचा, गरिबांना न परवडणारा आहार जर आपण घेऊ लागलो तर मुनी धर्माला दोष लागेल. यानंतर त्यांनी काजू, बदाम, फळे, रस कटाक्षाने आहारामध्ये टाळले. आपल्या आहारामुळे गरिबांना अशी विवंचना यावी, इतकी महाग असणारी फळं परवडत नसलं तरी आणावी लागावी, हे त्यांना अजिबात मनाला पटले नाही. शरीरावरती ममत्वच नाही, त्यामुळे त्याचे भरण पोषणही नाही. प्रकृती तर केवढी आशक्त होती महाराजांची, पण मनाचा निग्रह अहो हिमालयासारखा दृढ होता. गहू, दूध, तूप, साखर याचाही त्याग. शरीर कर्मजन्य आहे, अहो ती विकृती आहे. चैतन्य रस ही प्रकृती, असे ते नेहमी म्हणत असत.
एवढा मोठा उत्तर यात्रेचा विहार केल्यानंतर आता साहजिकच वेध लागलेले होते गुरुवर आचार्य श्री समंतभद्र महाराजांना भेटण्याचे. कारण त्यांच्या आज्ञेनुसारच तीर्थरक्षा कमिटीसाठी 1 कोटी रुपये जमा करण्याचे अलौकिक कार्य ते करीत होते, त्यांनी केले होते. गुरुदेवांची मंगलमूर्ती हृदयामध्ये स्थापन त्यांनी केलेली होती आणि उत्तर भारताचा हजारो किलोमीटरचा विहार त्यांनी केलेला होता. आता साहजिकच त्याबद्दलचा सारा वृत्तांत देणे आणि गुरुवर्यांचे दर्शन घेणे यासाठी गुरुदेवांच्या चरणाशी जाण्यासाठी महाराज बाहुबलीला पोहोचले. तो होता जुलै महिना 1978चा. अहो काय वर्णन करावे त्या गुरु भेटीचे. मनात असे भाव होते बरं का. गुरु मेरे ऋषीवर है गुरु भगवान, गुरु मेरे ऋषीवर है गुरु भगवान, गुरुवर के दर्शन से मिले चारों धाम. खरं ना, गुरुवर के दर्शन से मिले चारों धाम. श्रद्धा से पथ सारा मैंने बुहारा, श्रद्धा के पथ सारा मैंने बुहारा, भक्ति के गीतों से तुमको पुकारा, भक्ति के गीतों से तुमको पुकारा. किती सुंदर शब्दामध्ये वर्णन केले बघा भक्तीचं. इथे गुरुदेवांच्या समोर महाराज येऊन उभे राहिले. क्षणभर दोघेही एकमेकांना पाहतच राहिले. मुनींच्या नेत्रातून संकल्पपूर्तीचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता बरं का. आणि गुरुदेवांच्या चेहऱ्यावर अप्रतिम असे समाधानाचे हास्य लकाकलेले होते. मुनींना हे अमृतप्रिय दर्शन होते. गुरुदेवांनी विचारले, कसा झाला स्वामीजी आपला विहार? आपल्या आशीर्वादाने चांगला झाला. आपण दिलेल्या आदेशामुळे भारतातील जैन समाजाचे अंतरंग मला जाणता आले. इतका चांगला समाज माझ्या मनात अधिक उत्साह निर्माण करणारा ठरला. या सर्व समाजाचे ऋण फार मोठे आहे गुरुदेव, खरंच फार मोठे आहे. हे ऐकून गुरुदेव समंतभद्रजी म्हणाले, आपल्या पुरुषार्थाने हे मुनिवर, अहो आपल्या पुरुषार्थाने आपण खूपच कष्ट घेतले. आपल्या आत्म्यातील अनंत पुरुषार्थाने अवघड काम आपण पूर्ण केले. फार फार आनंद वाटतो आहे आमच्या जीवाला. मुनिश्रींनी आता प्रवासातील आपल्याकडून झालेल्या कार्याची सविस्तर माहिती गुरुदेवांना दिली. 25-30 हजार किलोमीटर सुदीर्घ अशी धर्मयात्रा आणि या यात्रेमधील विविध असे उपक्रम त्यांनी कसे पार पडले याचा मनोरंजक, चित्ताकर्षक, अभूतपूर्व असा वृत्तांत ऐकताना गुरुदेवांच्या हृदयामध्ये उडणारा आनंद कल्लोळ अगदी पाहण्यासारखा होता. खरंच आपण दिलेल्या आशीर्वादाने, आपण सांगितल्यामुळे हे अशक्त असणारे वय झालेले मुनिराज म्हणजेच आपला शिष्य एवढी मोठी यात्रा करून येतो आणि अभूतपूर्व असा पुरुषार्थ गाजवतं. याचं किती कौतुक गुरुदेवांना असेल नाही का. आणि हे सर्व ऐकताना कोण आनंद मनामध्ये दाटून आला असेल त्यांच्या, याची कल्पना आपण करू शकतो. कमला समान नेत्रयुग्म आनंदाने न्हावून निघत होते. ज्या कार्यासाठी महाराजांची निवड केली होती ते कार्य इतक्या तन्मयतेने त्यांनी पार पाडलेले होते.
आपल्या शिष्याने केलेल्या या अद्वितीय कार्याने गुरूंच्या आनंदाचे, हर्षाचे वर्णन कोणत्या शब्दामध्ये मी पामर करणार, आपणच सांगा बरं. गुरु शिष्याची ही अलौकिक अशी भेट एक ऐतिहासिक भेटच ठरणार हे आपण जाणतो, नाही का मंडळी. श्रोते हो, या गुरु शिष्याच्या भेटीचे वर्णन ऐकतच या भागामध्ये आपण आता थांबत आहोत. मी आपली रजा घेते आहे. या भेटीचं अभूतपूर्व असं वर्णन पुढील भागामध्ये निश्चित ऐकूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र आणि सर्व जीवांच्या प्रती मनामध्ये मंगल भावना, क्षमा भावना व्यक्त करूयात. जय जिनेंद्र आपल्या सर्वांना.